नमस्ते एव्हरीवन, मी आहे प्रिया. स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आज पाहतायत ही वामटी मच्छी. तर आम्ही इथे ही वामटी मच्छी ही कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मंडळीने तुम्हाला वामटी मच्छी ही माहीतच असेल, खूप लांबसडक या मच्छ्या असतात, ठीक आहे, आणि काळेभोर असे हे मासे असतात, ठीक आहे. चला तर मग या वामटी मच्छीचा आम्ही झणझणीत असा रस्सा बनवणार आहोत. त्याआधी या वामटी माशांना आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. त्याच्यासाठी इथं आम्ही 2 चमचे हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून हे मासे आपल्याला 15 मिनिटे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला या वामटी मच्छीला अशा प्रकारे मॅरिनेट करून 15 मिनिटे ठेवायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथे आहे ही माझी मम्मी आणि माझ्या मम्मीने या वामटी मच्छीला मॅरिनेट करत हे ठेवलेलं आहे. चला तर मग आता आपण या माशांचा आपण झणझणीत असा रस्सा बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे आपण पॅनमध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी. याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. मंडळीने तुम्हाला इथं स्लो मीडियम गॅस करूनच हा खोबरा भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा धने आणि 1 चमचे जिरे देखील टाकणार आहोत आणि या सर्व 3 इन्ग्रेडियंट्सला आपल्याला चांगल्या प्रकारे खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, इथे आपण 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 1 चमचा धने घेतलेला आहे आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आपल्याला वामटी मच्छीचा झणझणीत असा रस्सा बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण हा मसाला तयार करत आहोत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत तुम्हाला खरपूस हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर मग त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे. तर मंडळी हा अर्धा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. हा जो खोबऱ्याचा मसाला आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण आणि कोथिंबीर वाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, चला तर मग मसाला आपण वाटून घेऊयातच. आता आपल्याला कढईमध्ये गरम करत हे तेल ठेवायचं आहे. ठीक आहे, कडकडीत असं या तेलाला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चिरलेला कांदा हा टाकायचा आहे आणि जे वाटण आपण सुक्या खोबऱ्यासोबत सर्व वाटण घेतलेलं आहे ते देखील याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आता या मसाल्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. मंडळींनो, वामटी मच्छी कोणी कोणी खाल्ली आहे आणि कोणाकोणाला आवडते हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. कोण कोण फिश लवर आहेत त्यांनी कॉमेंट नक्की करा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मसाला हा आपण परतत आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला देखील टाकलेला आहे, लाल मिरची पावडर देखील टाकलेली आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. चांगल्या प्रकारे स्लो मीडियम गॅस करून परतून घ्या आणि त्याच्यानंतर आम्ही जो घरचा मसाला असतो तो देखील याच्यामध्ये टाकलेला आहे 1 चमचा. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट हे करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर. कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून याच्यामध्ये टाकली ना तर चांगला स्वाद येतो आपल्या रस्साला. तुम्ही पाहू शकता. चांगल्या प्रकारे परतून घ्या. ठीक आहे, तर चला तर मग आता आपली वेळ आलेली आहे. आता मासे याच्यामध्ये जे मॅरिनेट करून ठेवले होते वामटी मच्छी त्याच्यामध्ये आपण टाकूयात. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जी मॅरिनेट केलेली वामटी मच्छी होती ती याच्यामध्ये मम्मी ही टाकत आहे आणि याला देखील तुम्ही 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. मसाल्याचा असा खमंग सुगंध सुटलेला होता ना, अतिशय छान आणि अतिशय टेस्टी लागते वामटी मच्छी. तुम्ही देखील तुमच्या घरी नक्की ट्राय करा. पावसाळ्याच्या सीझनमध्ये अशा प्रकारच्या ज्या मच्छ्या असतात त्या फार बघायला मिळतात आपल्याला. ठीक आहे मंडळींनो, जर तुम्हाला ही वामटी मच्छी सुकी खायची असेल बनवून तर तुम्ही सुकी देखील खाऊ शकता, पण आम्हाला इथे रस्सा बनवायचा आहे. तर इथे आम्ही झाकण ठेवून 2 मिनिटे आम्ही या माशांना वाफून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आम्ही 1 ग्लास पाणी हे टाकणार आहोत. ठीक आहे, आणि अगदी 5 मिनिटांमध्ये ही वामटी मच्छी शिजून रेडी होते. तुम्ही पाहू शकता. चला तर मग इथे मम्मीने 2 ग्लास पाणी हे टाकलेलं आहे आणि मस्तपैकी एक आपण उकळी येऊ देऊयात. तुम्ही पाहू शकता पाणी टाकताच या माशाच्या रस्साचा कलर किती छान आणि अप्रतिम दिसत आहे. चला तर मग आपण झाकण ठेवून ते उकळी येऊ देऊयात. तर मंडळी इथे वामटी मच्छीचा असा झणझणीत असा रस्सा खाण्यासाठी रेडी झालेलाच आहे. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ठीक, आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लव यू, बाय.